स्वामी, माझ्या भाच्याच्या नशिबात कुठलाही अकाली मृत्यूयोग नका निघू देऊ, आणि जर का तसा काही योग असेल तर तो माझ्या कुंडलीत वळवा. मी तयार आहे, माझं आयुष्य घ्या, पण त्या निष्पाप लेकराला वाचवा स्वामी, त्या निष्पाप लेकराला वाचवा. ज्योतिष बुवा, सांगा ना, काय आहे वेदच्या कुंडलीत? काही वाईट तर नाहीये ना? स्वामी देव, काही वाईट नको असू दे. अंबादास आणि रेणुकाताई, या कुंडलीत अकाली मृत्यूचा योग आहे. नाही नाही नाही, हे शक्य नाही. माझा वेद नाही नाही. ज्योतिष बुवा, पुन्हा एकदा तपासा, नक्कीच काहीतरी चूक झाली असेल. हे बघा, मी कुंडली नीट पाहूनच तुम्हाला बोलतोय, पण तुमच्या समाधानासाठी परत एकदा बघतो. हो. नाही, निर्णय तोच आहे. 10 वेळा जरी कुंडली वाचली ना, तरी नशीब बदलता येत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटी नशिबावर अंतिम शिक्का हा काळाचाच असतो. हा, पण काळाला नियंत्रण ठेवण्यासाठी श्रद्धा महत्वाची असते. स्वामी आहेतच पाठी. आज्ञेविना काळ ना नेई त्याला, हा तारक मंत्र आहे. त्यावर विश्वास ठेवा, उपाय करा आणि धैर्य ठेवा. संकट खूप मोठं आहे, पण त्यावर मार्गही सापडेल. मी निघतो. ही 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 कुंडली आपल्या वेदची नाहीये. असूच शकत नाही. ती ज्योतिष बुवा काही सांगता, तुम्ही विश्वास नका ठेवू त्यांच्यावर. नाही, ही आपल्या वेदची कुंडली नाहीच आहे. तुम्हाला विश्वास आहे ना माझ्यावर? आहे ना विश्वास? आपल्या वेदला काहीच होणार नाही. ही वेदची कुंडली नाहीच आहे. नाहीच आहे वेदची. हे काय करतेस? मला हे मान्यच नाही. माझ्या वेदच्या नशिबात मृत्यूयोग नाहीच आहे. आईच्या श्रद्धेपुढे कोणतंही भविष्य हरतं, हेही विधिलिखित ठरेल. देवाच्या या लेखणीला मी आव्हान देते, मी आव्हान देते, मी आव्हान देते, मी आव्हान देते. स्वामी, स्वामी, स्वामी उठा ना, स्वामी उठा ना. हो थांबा जरा, स्वामी झोपलेत ना. अहो अंबादास, काय झालं? इतक्या रात्री का आलात आणि एवढे घाबरलेले का दिसताय? स्वामी उठा ना, मला तुमच्याशी बोलायचं. माझ्यावर खूप मोठं संकट आलं. स्वामी ऐकताय ना? स्वामी मला सोडू नका. अरे अंबादास, कपिलाताई हळू. तुला दिसत नाहीये का स्वामी झोपलेत ते? अरे दिवसभर त्या भक्तांच्या प्रश्नांचं निवारण करतच असतात ते. आता कुठे शांत झोपलेत ते, झोपू देत ना त्यांना. तू एक काम कर, उद्या सकाळी ये जा. चल जा, चल जा, जा जा. नाही कपिलाताई, मला स्वामींशी आताच बोलायचं. माझ्या लेकराचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. मी नाही थांबू शकत. अरे ए, तुला कळत नाहीये का साधी गोष्ट?
स्वामींना जर तुझ्याशी बोलायचं असतं ना तर ते तुझ्या एका हाकेत उठले असते. आता ते झोपलेत ना ह्याचा अर्थ स्पष्ट आहे, स्वामींना आता तुझ्याशी बोलायचं नाही. तू एक काम कर, जा जा. नाही त्यापेक्षा मीच एक काम करते, उद्या सकाळी स्वामी उठले ना की त्यांना सांगते की तू येऊन गेलाय. बरं हा, चल जा जा आता. कपिलाताई, तुम्ही जरा शांत होता. अंबादास, तुम्ही जरा शांत व्हा. मी बघते, प्रयत्न करू. तुम्ही प्रयत्न करणार पाहिलं. हा, यांना नेहमी वाटतं की स्वामी फक्त ह्यांचं ऐकतात, बरोबर ना. पण सुंदरा मावशी, भक्तीमध्ये स्पर्धा नसते, समर्पण असतं. अरे वा, अरे वा, काय अरे वा, पाहिलं. अरे वा. हा, सुंदरा मावशी, तुम्हाला काय वाटलं फक्त तुम्हालाच ज्ञान पाजळवता येतं का? मला काही कळतच नाही, बरोबर ना. ह्यांना हे नेहमी असं वाटतं. आणि हो, मला तुमच्या अनुमोदनाची गरज नाही, मलाही सगळं समजतं. बरं, प्रत्येक वेळेस ह्याच श्रेष्ठ असं यांचं म्हणणं आहे. कपिलाताई, अहो प्रसंग काय आहे? आणि तुम्ही बोलताय काय? इथे एका बापाचं मन तुटलंय आणि तुम्ही अहंकाराविषयी बोलताय. हा बाजूला, मी बघते. शांत व्हा जरा सगळेच. स्वामी देवा, देवा अंबादास आलेत, अडचणीत आहेत. उठता का? देवा उठा ना. स्वामी देवा. स्वामी, तुम्हाला उठावंच लागेल. पाहिलं, तरी मी सांगत होते. स्वामी रागवले ना आणि गेले इथून. नाही, हे शक्य नाही. माझ्यावर एवढं मोठं संकट आलं आणि स्वामी मला सोडून निघून गेले. मी काही चूक केली आहे का दूर जात आहेत माझ्यापासून? स्वामी, स्वामी फक्त एकदा आहे, माझ्या लेकराला वाचवा, मला मार्ग दाखवा. स्वामी, स्वामी. हा कोण माणूस आहे? गावात नवीन दिसतोय. स्वच्छता दूत आहे बहुतेक. गुरुदेव, 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 ओ गुरुदेव, गुरुदेव, समोशो गुरुदेव, उठायला उशीर झाला गुरुदेव. गुरुदेव, तुम्ही का करताय? आम्ही आहोत ना. हो हो हो, कळतंय आम्हाला. काय म्हणालास? हा, तू म्हणतोस ना माणसं भेदात अडकलेली आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे तुझं. अरे संपत, हे काम तुझं, हे काम माझं, असा भेद आमच्याकडे नाही. धूळ कुठलीही असो, रस्त्यावरची की मनावरची, ती साफ करावी लागते. आणि ते करत असताना कोण छोटा कोण मोठं याचा प्रश्नच नसतो. आणि जिथे भेद संपतो तिथे सेवा सुरू होते. काय काय म्हणालास? लोक अजूनही विचारतात गुरु म्हणजे कोण?
अरे गुरु ओळखण्यासाठी डोळे नाही, मन लागतं मन. अरे बाळा, आम्हीच तुला झोपू दिलं. अरे सकाळी आई उठते तेव्हा ती आपल्या लेकरांना जाग करते का? आधी आई उठून घर सावरते आणि मग आपल्या लेकरांना हळूच उठवते. गुरु म्हणजे आईच असते. हा फरक एवढाच, आई देह वाढवते आणि गुरु आत्मा घडवतो. आई जन्माला घालते आणि गुरु जगण्याचा अर्थ शिकवतो. गुरु जन्म देत नाही पण जीवनाला अर्थ देतो. गुरुदेव 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 गुरुदेव. अरे देह जगतो, हिंडतो, फिरतो, खातो, पण आत्मा झोपलेला असतो. आणि त्या झोपलेल्या आत्म्याला जागा करण्याचं काम गुरु करतो. जगणं आणि जागणं यात फरक आहे. तो फरक गुरु घडवतो. बरोबर आहे. अरे लोक आम्हाला वेडच समजतात, विक्षिप्त समजतात, पण जे जगाला समजत नाही त्यालाच ते वेड म्हणतात. वेडेपणा आणि दिव्यता यामध्ये फरक आहे, तो म्हणजे समजण्याचा. संपत बोला गुरुदेव. एक गोष्ट लक्षात ठेव, हातात झाडू आला की अहंकार खाली पडतो आणि मग जे विनम्र होतात तेच उंच होतात. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, गुरु शोधायचा नसतो, गुरु अनुभवायचा असतो. धन्य झालो गुरुदेव, धन्य झालो. हो, तुमच्या वाणीतून अमृत वाहते गुरुदेव. हा कोण आहे ज्याला हे गुरुदेव म्हणतायत? साधा दिसतोय पण काहीतरी वेगळं आहे याच्यात. बोलणं पंडितासारखं आहे पण राहणीमान मात्र अजागळ. उगाच कोणी कोणाला गुरुदेव म्हणत नाही, नक्कीच काहीतरी खास आहे यांच्यात. धूळ रस्त्यावरची असो की मनातली, ती साफ केल्यावरच वाट दिसते. अरे तुमच्या शेजारचा माणूस म्हणतो मोठं काम करा, अरे मग छोटं काम कोण करणार? छोट्या कामातच मोठेपण दडलंय. मोठेपण कामात नाही, भावनेत असतं. गुरुदेव गुरुदेव. काय करतोस? पायाला हात लावून गुरुभक्ती होत नसते. हातात झाडू घेऊन सेवा केल्यावर गुरुभक्ती होते. आणि भक्ती शब्दात नाही, ती कामात दिसली पाहिजे. पुन्हा सांगतो, हे काम माझं, हे काम तुझं असा भेद आमच्याकडे नाही. अरे इथे गुरु आणि शिष्य वेगळे नसतातच. गुरु आणि शिष्य एकच प्रवास, 2 पावलं. काय बघताय? झाडू मारणारा माणूस की सेवा करणारा? गुरु कपड्यांनी नाही, त्याच्या कर्मांनी ओळखा. दिसणं फसवतं, कर्म सत्य सांगतं. मंदिरात दिवा लावता, अरे पण रस्त्यावरचा अंधार तो कोण घालवणार? देव दगडात नाही, तो इथं प्रत्येक माणसात आहे, प्रत्येक क्षणाक्षणात आहे. सेवा हीच साधना, आणि साधना केली तर देव सापडतो. लक्षात ठेवा, जे विनम्र होतात तेच उंच होतात. गुरुदेव, किती सुरेख वर्णन केलं. साधेपणातला माणूस ओळखला की देव दूर राहत नाही. पाय खूप दुखतंय, लय त्रास होतोय. खूप दुखतंय, त्रास होतोय खूप. काळजी करू नकोस, शांत बस. आता बरं वाटेल तुला. तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या यातना, सगळ्या समस्या आता संपतील. तो दिवस जवळ आलाय. फक्त विश्वास ठेव. जिथे विश्वास असतो तिथे वेदना टिकत नसतात.
खूप दिवसापासून चिंता आहे ना, मूल होत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. हे सगळं तुम्हाला कसं काय माहित? विष्णू सहस्त्रनाम घे, सगळं काही ठीक होईल. ठीक होईल सगळं काही. हे माझा पाय बरा झाला. हे हे बघ, माझा पाय बरा झाला. मला चालता येतंय. हे कसं शक्य आहे? हे काय साधं गणित वाटत नाही बाबा. कोण होते हे आणि काय उपचार केला त्यांनी माझ्यावर? अरे तुम्ही सगळे भाग्यवान आहात. एका सिद्ध महापुरुषाचं तुमच्या अक्कलकोटमध्ये आगमन झालंय. ते तुमच्या कल्याणासाठी आले. साक्षात मार्तंड महाराज आहेत ते. विष्णू देवांचे अवतार आहेत ते. अंबादास, स्वामी आले का? जोपर्यंत स्वामी येत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. जेव्हा संकट आपल्या मुलावरती येतं तेव्हा बाप शांत बसू शकत नाही. कळतोय हो मला, पण तुम्ही नका काळजी करू. स्वामीदेव येतील. त्यांचा खूप जीव आहे वेदवर. पण हे सगळं मला त्यांच्या तोंडून ऐकायचं. ते काल रात्री बाहेर गेले, ते अजूनपर्यंत का आले नाहीत? स्वामी 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 बघा ना कसं करतो. स्वामी 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 अहो स्वामी कुठे आहेत? वेदबा शांत हो. तुला काही होणार नाही. स्वामी मी तुला काही होऊन देणार नाही. स्वामी कुठे आहेत? अहो स्वामी कुठे आहेत? स्वामी इथे नाहीत म्हणून मी रात्रभर इथेच होतो. स्वामी इथे असते तर मी त्यांना रात्रीच घरी घेऊन आलो नसतो का? वेद इथे आला तर स्वामी सुद्धा येते म्हणूनच मी निरोप पाठवला आणि वेदला इथेच बोलावून घेतलं. वेद बाळा, तू एकदा हाक मार बरं. तुझ्या हाकेला स्वामी नक्की येतील. निरागस भक्ती थेट देवापर्यंत पोहोचते. स्वामी आजोबा, स्वामी आजोबा, कुठे आहात तुम्ही? कुठे आहात तुम्ही? स्वामी आजोबा लवकर या. स्वामी आजोबा लवकर या. अहो स्वामी काय येत नाहीयेत? वेद, तू पुन्हा आवाज दे. स्वामी आजोबा, स्वामी आजोबा, स्वामी आजोबा, स्वामी आजोबा, स्वामी आजोबा. वेद बाळा,
स्वामी स्वामी असं म्हणतात आपल्या वेदच्या कुंडलीत अकाली मृत्यूचा योग तुम्ही कोळशामधून मला हेच सांगू पाहत होतात ना? स्वामी स्वामी हे खरं आहे का? वेदचा अकाली मृत्यू होणार आहे का? हो, त्याच्या कुंडलीत मृत्यू योग आहे, 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 त्याच्या कुंडलीत मृत्यू योग आहे.